कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बाकीच्या फायली नंतर बघू, लई कंटाळा आला। हो, ही एकच फाईल एवढी बघू। हो सुनबाई, या इकडं। काय मैत्रीण निघाली? अहो त्यांना घरून फोन आला जरा। आपण काय चहा पाणी खाणं पिणं काय झालं का नाही? नाही, त्यांना अर्जंटली जावं लागेल घरी। मी नंतर येईन ना कधीतरी। सवाष्णबाई घरी आले, त्यांची वटी तरी भरा, मग जाऊ द्या त्यासनी। नको नको, ओटी वगैरे काही नको। अहो सवाष्णबाईंनी वटीला नाही म्हणू नये। ताई, अगं काय चाललंय, काय कळेनाच झालंय मला। काय झालं आता? अगं बघ की, मला का नाही कुणाच तर फोन आला, म्हणून मी बाहेर गेलते बघाय। बाहेर गेले तर कुणीच नाही तिकडं। कोणाचा फोन होता? अगं तुला सांगू, चंचीच्या आवाजात का नाही कोणतर बोलत होतं। मला वाटलं तीच आल्या बाहेर, म्हणून मी गेले बघाय, तर कुणी बी नाही तिकडं। ती कशाला येईल इथं? नाही ताई, म्हणजे मी तशी तिला ताकीद दिली, ती इकडे येणार नाही, अजिबात येणार नाही। पर मला फोन कुणी केला हे कळना ग। जाऊ दे, सोड आता मावशी। हा, असं कसं सोडू? माझी मस्करी कुणी केली मला कळायलाच पाहिजे। थांब ताई, मी आता फोन लावते। हा, ताई फोन वाजायलाय बर का। काय झालं? बघ की, आता कोण बी फोन उचलना। त्यांना निघू दे का, उशीर होतोय ना। तुम्हाला सांगितलं ना एकदा वटी भरून जायचं म्हणून। टिल्लू बस, दुर्गे आण ग वटीचं सामान। वय सुनबाई वटी भरा। ये टिल्लूताई, फेशियल बिशियल कसं करायचं ते बरोबर माहित आहे का तुला? वटी कशी घ्यायची ते माहित नाही? नाही, ते घाई घाईत। बरं, मी येते आता, मला जरा उशीर झालाय आणि थोडी घाई आहे, येते मी। हा या 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 ताई। या टिल्लूला कुठंतरी बघितल्यासारखं वाटतंय आम्हाला। वय की ताई, मला बी असंच वाटतंय, हिला कुठे तर बघितलंय। हा, लगेच आई साहेब म्हणल्या मला बघितल्यावर वाटतं, म्हणल्यावर ही पण लगेच म्हणली। काय कुठं, मला तर कुठं बघितल्यावर वाटत नाही। कुठं बघितलंच नाही आपण। कोण, कुठली ती मास्तरीन माईची मैत्रीण? काय नाव काय म्हणे? टिल्लू म्हणे, टिल्लू। तिला कधी बघितलं नाही बंगल्यात। जाऊ दे, आपल्याला आपली कामं पडल्यात। जावा जावा, तुम्ही फॅक्टरीत जावा, तुमची कामं करा। हा जातो। आई अंबाबाईचा उदो उदो। गुड मॉर्निंग अक्षरा। गुड मॉर्निंग बाबा। तुम्ही किती स्पष्ट बोलताय। थँक्यू, थँक्यू। देवीचा आशीर्वाद आहेच।
पण ही सगळी तुझी मेहनत आहे बाळा. तुम्ही खरंच स्पष्ट बोलताय. हे मी जे स्पष्ट बोलतोय याचं सगळं श्रेय तुला आहे. तुम्हाला बोलताना काही त्रास नाही ना झाला? झाला ना, त्रास झाला. इतकी वर्ष जीभ जड होती ती सहजासहजी अशी. पण मी प्रयत्न केला. डॉक्टरने सांगितलं होतं ना, तू म्हणाली होतीस प्रयत्न कर. जमतंय आता. म्हणजे इंजेक्शननी फरक पडला? जवळजवळ 20 वर्षांनी मी असं बोलतोय. थँक्यू बाळा. शतायुष्य. बाबा, मला इतका आनंद होतो ना, मी सांगू नाही शकत. मला खूप छान वाटतंय. आणि विचार करा, जर या ट्रीटमेंटनी फरक पडला नसता तर आपल्याला पुन्हा नवीन ट्रीटमेंट बघावी लागली असती आणि मग पुन्हा नवीन डॉक्टर. याचा अर्थ असा आहे बाबा की ह्या उपचारामुळे फरक पडलाय, आपले उपचार बरोबर होते. डॉक्टरांना फोन केला पाहिजे, अधिपतींना सांगायला. मी मॅडमना सांगू का? अक्षरा थांब. इतक्यात नको. काय झालं? तू खूप रिस्क घेतलीस, मागे हटली नाहीस तू. या घरात हे सोपं नव्हतं. आई अंबाबाईचे उपकार आहेत माझ्यावर. आई, या पोरीला माझी सून म्हणून तू पाठवलंस घरात. आणि तिच्यामुळे मी इतक्या वर्षांनी माझ्या खोली बाहेर आलो. इतक्या वर्षांनी मी सूर्य बघितला. जगण्याची इच्छा मेली होती माझी. या पोरीने मला उमेद दिली नवीन. माझ्या पोटच्या पोराने माझ्याकडे पाठ फिरवली होती. माझ्याकडे डुंकून बघत नव्हता तो. ह्याच्यामुळे माझ्या खोलीत आला, 2 शब्द माझ्याशी बोलला. माझ्यासाठी काहीतरी केलं त्यानं. आई, हे माझं नवीन आयुष्य आहे. ही या पोरीची देण आहे. अक्षरा, तुझा आयुष्यभर ऋणी राहीन. सगळं तुझ्यामुळे. बाबा, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.